अभी अभी मराठी में बोल के दिखा. मला वरती तालाच दास पादयात्रा थ्रू है ना. तर इथे आपलं दर्शन झालं मस्त. एक बाइक ले. हाफ हो गया, आधा बच्चा है. 1800 हो गया, 17.5 हो गया. नमस्कार मंडळी, मी जयदत्त पालवे आणि स्वागत आहे तुमचं वायफाय चॅनलच्या अजून एका नवीन मराठमोळ्या व्हिडिओमध्ये. तर माझ्या आवाजाच्या बेसवरून तुम्हाला कळालंच असेल की हा रेग्युलर आवाज नाहीये, माझा घसा दुखतोय. आत्ताच मी डॉक्टरकडून ट्रीटमेंट घेऊन आलोय. 3 दिवसाच्या गोळ्या घेतल्यासोबत. आज गुरुवार आहे. गुरुवारची संध्याकाळ आपली 6:40 ट्रेन आहे लोकमान्य टिळक टर्मिनस वरून LTT स्टेशनवरून. आणि LTT वरून आपण चाललो आहोत तिरुपतीला. तिरुपतीचं जे स्टेशन आहे त्याचं नाव आहे रेणुगुंटा स्टेशन. तिथे आपण 12:30 ते 2च्या आसपास दुसऱ्या दिवशी पोहोचू दुपारी. खोकला पण झाला मला, पण डोंट वरी, नॉमिनल आहे. गोळ्या औषधे घेतलेले आहे, डॉक्टरना कन्सल्ट केलेला आहे आणि मगच निघालो तिरुपतीला. कारण तिरुपतीला तुम्ही असं डायरेक्ट आज ठरवलं की उद्या जायचं तसं नाही करू शकत. आधी तुम्हाला दर्शन बुकिंग करावं लागतं तिरुपतीच्या ॲपवरून. आणि जेव्हा दर्शन मिळेल तुम्हाला तर त्याच्या अराउंड तुम्हाला ट्रेनची बुकिंग करायची आहे. तर असा हा खूप स्ट्रगल असतो. दर्शनाची जी बुकिंग असते ती पटापट होऊन जाते. तर आम्ही 300 रुपये दर्शनाचा VIP पास घेतलाय. आणि त्यानंतर आमची इथून जी तिकीट आहे ती आहे 3rd AC ची, जी आहे येऊन जाऊन अराउंड 3200-3100 आसपास झाली आहे. तर ह्या प्रवासामध्ये टोटल किती खर्च येणार आहे हे तुम्हाला या व्हिडिओमधून कळेल. तुम्ही मुंबई ते तिरुपती हे 4 दिवसामध्ये प्लॅन करू शकतात. म्हणजे कसं असतं की काही लोक तिरुपतीचं दर्शन झाल्यानंतर कोल्हापूरला जातात. तर त्या केसमध्ये तुम्हाला 5 ते 6 दिवस लागू शकतात. तर तुम्ही तिरुपतीची ट्रिप कशी प्लॅन करू शकता हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून कळेल. आम्ही फक्त तिरुपतीला चाललो आहे. तिरुपतीवरून तुम्ही डायरेक्ट कोल्हापूरची ट्रेनसुद्धा तिथून बुकिंग करू शकता. तर तुम्ही कशी मुंबई ते तिरुपतीची ट्रिप प्लॅन करू शकता हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून गायडन्स मिळेल. तर चला मग आपण सुरुवात करूया. 3 दिवसाचे कपडे घेतलेत. हे बघा, ही एक बॅग आहे, याच्यामध्ये कपडे आहेत आणि याच्यामध्ये छोटा मोठा स्नॅक्स आपल्याबरोबर घेतला आहे. तर चला मग ट्रिपला सुरुवात करूया. आत्ता वाजलेत 5:10 आणि आपली ट्रेन आहे 6:30ची. तर आपल्याला इथून निघायचं आहे 5:45ला. मी चेंबूरमध्ये राहतो. वॉकेबल डिस्टन्सवर मला LTT स्टेशन आहे, त्यामुळे आम्हाला 10-15 मिनटात आम्ही पोहोचून जाऊ. चलो बाय. काय हो, लिफ्ट आणतो. चल बाय बाय बाय. लिफ्ट झालं काय? चलो बाय बाय. तर आपण आता निघालोय. हे बघा, या मित्राला आपण आपल्या यायचं होतं. नवीन केस कापले. ब्लॉग चालू आहे ना भाई. ब्लॉग चालू करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि वायफाय कंपनीला भरभरून सपोर्ट करा तुम्ही. हां चलो बाय 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 बाय. सांभाळून जावा. चल बाय. अजून एक कुठे कार्टून? अजून एक कार्टून येतोय. क्या कर रहा है? एक तो होता ही है ऐसा जो लेट आता है हमेशा. जो लेट क्या आता हमेशा. तर आता बघला, हा आपला मित्र आहे गंगा आणि हा सतीश. याच्यामुळे आपल्याला लेट झालाय. मेरे वजह से 6 वाजले. 6:30ची ट्रेन आहे. बाय. तिलक नगर चल के जाते ना. किधर से जाने का? इधर से. आता आपण टिळक नगर स्टेशनला पोहोचलोय. आम्ही आता लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचलोय आणि बहुतेक 4 नंबरला आपली ट्रेन लागलेली आहे. हे काहीतरी त्यांच्या लँग्वेजमध्ये बोलत आहेत, तमिळमध्ये. मला काय समजत नाही. तर मी ज्यांच्याबरोबर चाललो आहे त्यांच्यामध्ये मेजॉरिटी साऊथ इंडियन पब्लिक आहे, त्याच्यामुळे मला तिकडे गेल्यावर काय लँग्वेजचा प्रॉब्लेम येणार नाही. हा फायदा असतो तिथली लोकल लँग्वेज बोलणारे बरोबर असतील तर. हे बघा, हे दोघं पण साऊथ इंडियन आहेत आणि अजून जे येतात त्याच्यामध्ये पण 2-3 जण साऊथ इंडियन आहेत. त्यामुळे तिथे काय नेगोशिएट करायचं असेल, काय बोलायचं असेल तर ते बरं पडेल आम्हाला. हे बघा, 6:10 आहे. माझ्या घरापासून अगदी 10 मिनिटाच्या अंतरावर आहे लोकमान्य टिळक टर्मिनस. किती मस्त क्यूटचं असं रेस्टॉरंट आहे, ट्रेन रेस्टॉरंट हल्दीरामचा. हे बघा, हे मेन स्टेशन. असं बाहेरचा परिसर स्टेशनच्या आणि आतमध्ये गेल्यानंतर असं इथे मला एअरपोर्टची वाईब येते. हे बघा ना. काही 6:30 वाजले. आपल्याला चायची तलब आली आहे मजबूतवाली. 6:40ची ट्रेन आहे. बाई एक चाय देतो.
हा एकदम पानसट आहे. आता माहिती नाही प्रवासात आपल्याला चांगली चहा कुठे भेटणार आणि कधी भेटणार. पहिला सोच एक नंबर आगे पीछे 1441 क्या हुआ ఏం వస్తుంది तर आमची सगळ्यात मोठी टास्क चालू आहे आता. आम्ही गुंतकल स्टेशनला आलो आहे, पण आम्हाला एक सुद्धा चहा चांगली मिळाली नाही. आता एकदम कॉर्नरला आले स्टेशनच्या, तिथे बघतायत चहा चांगली आहे काय. पहिले एकाने टेस्ट केला, चांगली आहे. अरे एक्चुअली मत पिया हो. ये थोड़ा सा बेटर है. भाई आपलं परत एकदा चहा झालाय. हा दिवसाचा दुसरा चहा. ऐसा पहनना बेटर है या ऐसा क्रॉस? ऐसा ही पहनना बेटर है. पेट आ रहा है. पेट तो दिखेगा है तो कम कर. नाही होगा. तर आता सकाळचे हे बघा 10:30 वाजलेत आणि आम्ही कोणसा कडप्पा की कडप्पा 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 स्टेशनला पोहोचलोय. कैसा था तेरा अभी तक का ट्रैवल? अच्छा था. कितना सोया तू? नहीं सोया. हम लोग ना 1:30 बजे तक बात कर रहे थे, उसके बाद हम लोग सो गए. एसी चिल किया. 2 बजे के बाद मस्त नींद आया एकदम. तो हम लोग 7 बजे उठे सुबह. पर अभी तक एक जो बात खटक रहा है कि अपने को अच्छा चाय नहीं मिला. ट्राई करते हैं इधर 15 मिनट. इधर गाड़ी अभी 15 मिनट कडप्पा स्टेशन पे रुकने वाला है. देखते हैं चाय मिलता है क्या अच्छा. अपना बाकी का बंडर लोग उधर खड़ा है. मेरे बैग दे. ये मेरा है, मेरा है. निकालता हूँ. आप लोग निकलो, एक एक करके मैं निकालता हूँ. ब्लू बैग है ना आपका? तर आता 1:15 वाजले आणि आम्ही रेणुगुंटा स्टेशनला पोहोचलोय. माझा आतापर्यंतचा जो प्रवास झाला तो खूप मस्त होता. ट्रेन एकदम क्लीन होती, टॉयलेट क्लीन होते. आम्हाला आथरायला बेडशीट, पांघरायला पांघरून सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत्या आणि माझी हेल्थ पण चांगली आहे. माझ्याबरोबर फक्त एक मोठा झोल झाला की मी ना चष्म्याचा बॉक्स आणला आणि त्याच्यामध्ये चष्माच नव्हता. तरी आपल्याबरोबर जी गँग चालली आहे, हे नवीन मित्र आहेत माझे, सतीश आणि हे गंगाचे माटुंगाचे फ्रेंड्स आहेत. त्यांच्याबरोबर आपण आलो आहे. आपली बॅग त्याने घेतली. बिचाराने मला बोलला मी तू ब्लॉक कर, मी तुझी बॅग पकडतो. गर्दी बघा, गर्दी किती आहे आणि भयंकर असं ऊन. हे बघा असं बाहेर आलं की इथे टॅक्सी आणि बसवाले उभेच असतात. टॅक्सी आणि रिक्षावाले उभेच असतात. असं काहीसा बाहेरचा माहोल. बघा इथे बाहेर आलं की गाड्या उभ्या असतात. डायरेक्ट मंदिरापर्यंत सोडतात तुम्हाला गाड्या. जर तुमचं बजेट कमी असेल तर तुम्ही या बसने सुद्धा जाऊ शकता, नाही तर एक स्पेशल गाडी करू शकता, रिक्षा करू शकता. रिक्षा माहिती नाही जाते की नाही. हे बघ भाई इथं समोरच स्टेशन आहे आणि या स्टेशनच्या पहिल्याच गल्लीमध्ये आलं ना, ही बघा हा चायचा कलर बघून तुम्हाला चायची चव कळाली असेल. ते झोमॅटो म्हणून वरती लिहिलं आहे, लकी मोबाईलच्या बाजूला. चायची टेस्ट एक नंबर भाई, डोंट मिस इट. मुंबईवरून निघाल्यापासून पहिल्यांदा चांगला चहा पितोय. सबटायटल सांगतो मी तुम्हाला. तर आम्ही 400 बोललो आहे, आम्ही 200 बोललो आहे आणि या 400 बोलल्यानंतर आता 300 बोलतोय. तर फायनली तो 300 रुपयाला. अन्ना कितने में रेडी हुआ? कितीला रेडी झाला? 300 रुपये में. अभी अपन किधर जा रहे हैं अन्ना? अब अपन किधर जा रहे हैं? अलीपिरी. और उधर से कैसे जाएंगे? चढ़ के जाएगा तो 5 घंटा जाएगा. 5 घंटा गुलकोंडी सब पी के जाएंगे. में भी पिया था. जाके आया. ये रिकॉर्ड मत कर, कट कर लेना बाद में. नंबर है ठीक है. और 6 महीने नंबर है उसको कुछ काउंट एवढा आहे
किसी और को ताला चाहिए क्या? सब कुछ चाहिए. चाहिए होगा. तर आपण आता वरती चढत चढत जाणाऱ्या पायऱ्यांनी, त्यामुळे इथे हे आपल्याला लॉक करून आतमध्ये तिकडे ठेवायचं आहे. बॅगला लॉक लागलेला आहे भाई आपल्या. प्लेन करो. आपको लॉक किया है, अंदर चप्पल है, कपड़े है, चिट्ठी है. तुम्हाला कंपल्सरी बॅग लॉक लावायची आहे. बॅग लॉक नसेल तर बॅग आतमध्ये ठेवली जात नाही. ही बॅग तुम्हाला वरती जेव्हा तुम्ही पायऱ्या चढून जातात, तुम्हाला तुमचं सामान गाडीने वरती आणलं जातं. तुम्हाला पायऱ्या चढून जायचं आहे. हे आपण चप्पल से जाने का कि विदाउट चप्पल? ना कितना ऊंचा चढ़ने का आपने को? 4000 स्टेप. आणि बॅग लॉक असणं कंपल्सरी आहे. आणि जी गोष्ट लॉक नसेल ते ॲक्सेप्ट नाही करत. हे जे सामान आहे तुम्हाला वरती ते घेऊन जातात. तुम्ही पायऱ्यांना चढत जायचं. तुमचं सामान गाडीने आणलं जाईल. तुम्हाला एक टोकन नंबर दिला जातो. पिलग्रिम वेटिंग हॉलमध्ये. सगळ्यांच्या बॅगला टॅगिंग करून झालेलं आहे. लॉक लावले सगळ्यांनी बॅगला. लॉक इज कंपल्सरी. 3 तासानंतर तुम्हाला हे सामान वरती मिळेल. तोपर्यंत आपला तेवढा टाईम लागेलच वरती चढायला. तर आपल्याला इथून जायचं आहे. कितने बजे चालू की आपण? 2:15 बजे. 2:15. ये फुटपाथ रोड है. ये इधर से अपन पूरा चढ़ के किधर तक जाएगा? उधर तक जाएगा. तर याच्या आधी मी 2 वेळा तिरुपतीला आलो आहे. आम्ही इथून वरच्या रोडने डायरेक्ट गेलो आहे गाडीने. पण यावेळेस आम्ही चालत चाललो आहे. दरवर्षी काहीतरी नवीन करायला पाहिजे काय सतीश? तो इसलिए अपन इस बार नए रोड से जा रहे हैं. हर टाइम अपन नए ग्रुप के साथ तिरुपती आ रहे हैं. तो हर टाइम आपल्याला नवीन गोष्टी शिकायला मिळतात. बघा या सगळ्यांनी तर चप्पल नाही घातली आहे. मी शूज घातलेत. लोकांनी इथं चप्पल सोडून गेलेत. क्या करू? शूज निकाल दू के? मी पण शूज काढून टाकतो. जाऊ दे, एवढ्या जवळ आलं तर. अलाउड नाही आहे. बॅगमध्ये कॅरी करू. तेच करतो आता. पाणी का बॉटल निकाल. बघा इथे वरती आल्यानंतर असे खूप सारे मंदिर आहेत. त्यामुळे शूज बोला सेफर साईडला काढून ठेवलेत. आणि शूज बहुतेक वरती गेल्यावर समजेल की अलाउड नाही. त्यापेक्षा आत्ताच काढलेले बरे. क्लायमेट इतकं मस्त आहे ना इथलं. खाली गरम लागत होतं पण वरती आल्यानंतर अजिबात गरम नाही लागत आहे. तर इथे जर तुम्ही या रोडने जाणार असाल तर तुम्हाला तुमच्या माहितीसाठी की इथे लहान मुलं अलाउड नाही आहेत. 12 वर्षाच्या वरतील मुलांना फक्त परमिशन आहे. बघा इथून असं काहीसं या रोडला सुरुवात होते. Morning 5 AM to 2 PM. The kids are allowed. Okay. So please, when you're planning to come to Tirupati, ensure the kids should be 12 about 12 years about 12. to go by footwalk. Otherwise, they have to leave by 5 AM early morning. ये तेलुगु में बोल के दिखा. నీకు గుడిలో నడిచి వెళ్ళాలంటే పాదయాత్ర. పాదయాత్ర వెళ్ళాలంటే ఎక్కువ ఉండాలి. పనుక తక్కువ ఉంటే పొద్దున 5 నుండి 2 లోపల వెళ్ళొచ్చు. अभी मराठी में बोल के दिखा. तुम्हाला वरती तालात दासर पादयात्रा थ्रू है ना. हा तर तुम्ही 12 वर्षावरील मुलं पाहिजे फक्त. मुली पण मुली पण हा तरच अलाउड आहे. अलाउड आहे. 2च्या नंतर 2च्या दुपारी दुपारी 2 ते 5. हा नाही सकाळी 5 ते 2. 2 ते 5 नॉट अलाउड. हा 2 ते 5 नॉट अलाउड. हा आणि सकाळी 5 ते 2 अलाउड आहे. मोबाईल आणि आपले सामान सांभाळून नाही ते पळून देतील. अरे काय मस्त आहे यार. हे पुरा शेडेड आहे, एकदम कवर्ड आहे. पहिल्यांदा असं काहीतरी बघतो मी. आणि इथले ॲम्बियन्स एक नंबर. अन्ना ये पूछ ना क्या कर रहे हैं? नीस का क्या होता है? क्या होता है इससे? ठीक होता है घुटना. ऐसा क्यों करता है इधर? तो हर स्टेप्स पे लिखा है नंबर ऑफ स्टेप्स 46 47. क्या या ऐसे रखने से, पैर रखने से नीज पेन कम नीज पेन कम होता है क्या? ये देखो. इसके लिए वो ऐसा दिया. हाँ मैं भी मेरे मम्मी के लिए कर रहा हूँ अभी. ये देख. तो इधर डिस्पेंसरी भी अवेलेबल आहे भाई. स्टेप नंबर 2083 वर. बघा इथे टोटल पायऱ्याच्या लिहिल्या आहेत 3500 पायऱ्या. आतापर्यंत 100 पायऱ्या आपल्या संपल्यात. तुम्हाला इथे जागोजागी खूप सारे असे मंदिर मिळतील. आणि बेस्ट पार्ट काय या पायऱ्यांचा की ह्या पूर्ण ना शेडेड आहे, पूर्ण कवर आहे. मी ज्यांच्याबरोबर आलो आहे
ते इथे ऑलरेडी दोनदा येऊन झालं त्यांनी. आणि हा जो रोड आहे तो हा पूर्ण वरतून तुम्हाला शेडेड रोड आहे, त्यामुळे हा थोडा सेफर आहे. क्या गेट है बे मस्त. इधर से और 8.5 किलोमीटर है तिरुमला. अभी तक स्टेअर केस 3250 रिमेनिंग आणि 400 स्टेप्स मध्ये आमचा दम आउट झालाय. बाबा उधर से मोटिवेशन आ रहा है. हाँ हाँ हम लोग कवर कर लेंगे. हाँ. ये बूस्टर है रे. 500 पायऱ्या कंप्लीट. हाँ ये बुड्ढा आहे ना. 3 वाजलेत. 700 पायऱ्या आपल्या कंप्लीट झाल्या. अजून 2850 रिमेनिंग. 5 जणांचे पायऱ्या चढायला आला 3,500 पायऱ्या. आम्ही जेव्हा दुपारी आलो तेव्हा खूप सारा ऊन होता, आम्हाला अंगाला टोचत होतं, पण आता अजिबात नाही. आता एकदम प्लीझंट वातावरण आहे. 3 वाजलेत तरी पण असं गारगार गारगार लागतं. ये अपना कितवा 50वां ब्रेक रहेगा ना. 1000 पे रुकने का है. 1000 तुम लोग को भी देखो अभी ये 700 अपन सीधा 1000 पे रुकेंगे ऐसा बोला है. 300 पायरा तो अपन चढ़ सकते हैं, नहीं तो इज्जत का सवाल है. अन्ना कितना 50 का एज का होके भी ये आदमी 70 का होके भी यंग, और मैं देख 25 का होके भी मैं थक रहा है. 800 पायरी एंड स्टिल वी आर गोइंग. 200 मोर अन्ना. 200 मोर. वो देख बच्चे कितने भाग रहे हैं. और ये देखो. हाँ अभी ये रुका, इसके लिए मेरे को भी रुकना पड़ रहा है, नहीं तो बेचारा अकेला कैसे आएगा. अंकल लोग को लेके आना पड़ता है. हाँ भाई मजा येते. पण जर तुम्ही बॉयज ग्रुपमध्ये असाल तर डेफिनेटली हा रस्ता एक्सप्लोर करा. खूप मजा येते. रस्त्यात खूप मंदिर आहेत आणि वातावरण पण खूप प्लीझंट आहे. दुपारी 3:05 आहे, पण इथे अजिबात ऊन नाही आणि गारगार लागते मस्त. रस्त्यामध्ये बरीचशी दुकानं आहेत. 900 स्टेप्स. वी हॅव रीच्ड 1000 स्टेप्स. ओनली 2550 स्टेप्स आर रिमेनिंग. हाँ हाँ ये या स्टेअर्स आहेत आणि इथे पूर्ण सगळ्या साईडला जंगल आहे आणि या जंगलामधूनच हा रस्ता है. 1200 स्टेप्स. 1 घंटे में 1/3. अभी 3:15 बजे है. हम लोग एग्जैक्टली 2:15 बजे चालू किया था. 1200 स्टेप्स हम लोग का कंप्लीट हुआ है. प्रत्येक एक 500-1000 स्टेप्सवर तुम्हाला एखादा मंदिर मिळेल आणि खूप छानपैकी मेंटेन केलं आहे. खूप क्लीनलीनेस आहे. तेव्हा आमची टीम पुढे पोचली आहे आणि आम्ही बघा कुठे. हाँ 1400 स्टेप्स क्लाइम करके हो गया यार. अभी इधर जब भी आता है ना तभी पता चल रहा है कि कितना अनफिट है. हर 200 स्टेप्स पे हम लोग ब्रेक ले रहे हैं. लुक एट द व्यू. अन्ना कैसा लग रहा है. हाफ हो गया, आधा बच्चा है. कितना 1800 हो गया. 1750. 1800 हो गया. 1750. कम ऑन. ही बघ आपली पब्लिक इथे आराम करते. विष्णु अवतार. गंगा तू तेरा कौन सा अवतार है. मोठा ब्रेक झाला आमचा आणि आता आम्ही निघालोय. रेडी बॉयज. अभी ज्यादा मिर्ची भजी खाने हम. मिर्ची भजी खाने. आपने कितना स्टेप्स कंप्लीट हुआ. आई थिंक 2100. 2050 स्टेप्स के ऊपर गाली गोपुरम करके एक स्पॉट है. वहाँ पे सब स्टे करते रिलैक्स के लिए. यहाँ पे नाश्ते के लिए खूब सारे होटल्स है, सब कुछ अवेलेबल है. तो थोड़ा रिलैक्स होकर, जैसे कि हाफ हो गया हमारा, अभी आधा जर्नी बाकी है,
बहुत मज़ा आया। मेरा आई थिंक 8th टाइम 9th टाइम में आया। ए याला मिर्ची भजी खाई चाहिए। मैगी मस्त दिख रहा है। सब खत्म हो गया, सब खत्म कर दिया। ये क्या है? हाँ जंगली। वाव, हे अण्णा इथे क्या मस्त दिख रहा है भाई। 4:40 झालेत आणि आम्ही आता एवढं खाल्लं ना, अराउंड 5-6 मॅगी आणि बोंडा भजी आणि मिरची भजी, पोट एवढा पॅक झाला आहे। अजून 1.5 तास चालायचं आम्हाला, म्हणजे 6-6:30 वाजणार आरामात। बघा इथून आता सेकंड स्टेज चालू झाली। बघा हा एरिया होता पूर्ण फ्लॅट होता, इथे खायची प्यायची सोय आहे आणि इथून परत चढायची सुरुवात। टायगर वायगर इथे असतात, जरा सांभाळून सुरुवात केली आणि आतापर्यंत फुल एरिया कवर्ड आहे, त्यामुळे तुम्ही पावसात जरी आला तरी टेन्शन नाही। स्टेप्स एकदम लांब लांब आहेत, त्याच्यामुळे इथे थोडंसं रिलीफ आहे। 2300 पायऱ्या कंप्लीट केल्या, अजून 1250 पायऱ्या बाकी आहेत। जर तुम्हाला स्ट्रोक, बीपी आणि अस्थमाचा त्रास आहे तर कृपया करून पायऱ्यांनी येऊ नका, अशी अनाउन्समेंट केली आहे। आणि खरंच नका येऊ, कारण खूप वॉक करावं लागतं। बघा असं मध्ये वरती आल्यानंतर थोडाफार फ्लॅट सरफेस आहे। नाही मैं कुछ नहीं खाएगा अभी। हा ना, हा पोरगांना प्रत्येक 10-10 मिनिटाला बोलते हे खाणार काय ते खाणार काय। आम्ही आतापर्यंत 15 ब्रेक घेतले असतील आणि त्या 15 ब्रेकपैकी 8 ते 10 वेळा खाल्ला असेल। अब चाय पीते अभी। क्या लिखा है गंगा ये? बघा अजून एक मंदिर रस्त्यामध्ये। आता संध्याकाळचे 5 वाजलेत आणि आम्ही टोटल 7 जण आलो आहे। 7 जणांचा ग्रुप आहे, त्याच्यामधल्या 4 जणांचं दर्शन आज 10 वाजता आहे रात्री, आणि आमचं दर्शन दुसऱ्या दिवशी दुपारी 2 वाजता आहे। त्यामुळे आमच्यामधले 4 जण आज एवढ्या मोठ्या पायऱ्या चढून 10 वाजता दर्शनाला जाणार आहेत। आणि दर्शनासाठी कंपल्सरी तुम्हाला ट्रेडिशनलमध्ये यायचं आहे, लुंगी किंवा पायजामा आणि फुल कवर्ड कपड्यांमध्ये यायचं आहे स्त्रियांनी, याची नोंद घ्या। नाहीतर तुम्हाला इथे लुंगी किंवा कुर्ता वगैरे मिळू शकतं इथे। जी मंडळी रोड नेतात त्यांच्यासाठी हा रोड आहे जो खालून चालू होतो, आणि हा पायऱ्यांचा रोड। बेस्ट पार्ट हा आहे की आम्ही एवढं चाललो पण अजिबात आम्हाला ना असं थकान झाली नाही, पण इथे तुम्हाला अजिबात तकलीफ नाही होते, त्रास नाही होते कसला, फुल पॉझिटिव्ह वाइब्स। बघा असा रोड हा वरतून तिरुमलाला जातो, तिरुमला मंदिर। इथे वरती किती मस्त कृष्णाची मूर्ती आहे। हां हे बघ डिअर बघा, इथे मध्येच कृष्णाचं मंदिर, एक मस्त छान अशी सुबक मूर्ती, आणि बाजूलाच इथे किती जवळच्या अंतरावर हरिण। क्यूट। हा व्हिडिओ जेव्हा आरना बघेल, आरना मला बोलेल की पप्पा तुम्ही मला का नाही आणलं, नेक्स्ट टाइम मला न्या। ये अभी अपन आके 5th माउंटेन में है। ये 7 पहाड़ होता है, हाँ 4th में। तो इसके बाद जो 4th 5th 6th 7th में भगवान बैठते हैं वो पहाड़ पे। अभी ये कौन सा? 4th है। और 4th हाँ ये देखो, हाँ ये देखो 4th माउंटेन। जय बजरंग बली। जीपे नहीं ना। तर इथे आपलं दर्शन झालं मस्त। हार देखो, तर असा काहीसा इथला एरिया आहे, आणि इथून पुढे आपल्याला 1 तास अजून चालायचं आहे। तर आता आम्ही 5व्या पहाडावर एंट्री करतोय। असे टोटल 7 आहेत ना? 7 आहे। 4 कंप्लीट किया, अभी 5th वाला चालू आहे। आणि आम्ही खूप टाइमपास केला इथे, 5:45 वाजले, अंधार होणार जाईपर्यंत। क्लिनिंगचा टाइम झाला तरी पण आम्ही अजून पोहोचलो नाही। हे बघा रोज पायऱ्या क्लीन होतात। जे गाणं चालू आहे श्रीनिवासा गोविंदा, मला गंगाने सांगितलं की ह्या वॉलवर तेच लिहिलं आहे सगळं, श्रीनिवासा गोविंद। ओ अरे ये गाय 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 नहीं सांबर है, ये नील गाय है। नहीं सांबर डियर। पूछ क्या है? नील गाय ये डियर है ना, सांबर डियर। जूम कर, केवढा मोठा बघ। पहले बहुत था, अभी तो कम हो गया। और कर, वो साइड में जा थोड़ा, झाड़ आ रहा है ना। केवढा मोठा डियर आहे बघा। मला वाटलं नील गाय आहे पण नाही, डियर आहे। किती जवळ आहे बघ। हाँ तो खतम किया क्या? हे माझ्या आरणाकडून, हे तक्षिराकडून। हे बघा इथून आहे ना
आता 6:30 वाजले. इथून ना इथे बऱ्याच ठिकाणी लेपर्ड असतात, त्यामुळे आम्हाला या मोठ्या मोठ्या ग्रुपमध्ये जायला सांगितलं आहे. एक्झॅक्ट 6:30 वाजता सोडतायत आपल्याला. तर आता आम्ही इथून 6:30ला निघालो आहे. आम्हाला सगळ्यांना थांबवलं. तर फॉरेस्ट रेंजरकडून यांना ना अलर्ट मिळाला की इथे मध्ये लेपर्ड आहेत. तर त्यांनी आम्हाला सगळ्यांना एका ग्रुपमध्ये जमा केलं आणि सगळ्यांना एकत्र सोडलं. जर ग्रुप असेल तर लेपर्ड म्हणजे अटॅक करायला घाबरतात, त्यामुळे त्यांच्याकडे जंगलामध्ये सगळीकडे कॅमेरे लावलेत आणि त्या कॅमेऱ्यावरून त्यांना अलर्ट मिळतं की कुठल्या वेळेस कधी कुठे लेपर्ड आहेत ते. तर बघा हा असा काहीसा एरिया आहे घाटाचा. ही घाट एरिया आहे ना. पहिला ओपन होता पण आता फुल कवर्ड आहे. तिथून सगळ्यांना ग्रुपमध्ये जायला सांगितलं. जर तुम्ही येणार असाल तर या गोष्टी लक्षात ठेवा. हा जो एरिया आहे इथून बाजूने गाड्या पण चालल्या आहेत आणि इथून पब्लिक पण चालली आहे. या रस्त्याने आम्ही ज्या चाललो आहे अशा रस्त्याने तुम्हाला कधी चालायला मिळणार आहे यार. हे बघा बाजूला हा सिनरी फुल कवर्ड आणि अनवाणी चाललो आम्ही. हा पण एक वेगळाच एक्सपिरियन्स आहे. तर असं बोलतात हा पर्वत नंबर 6 आहे, स्टेप नंबर 2010 आणि इथून डिस्टन्स आहे तिरुमलाचा 2.40 किलोमीटर. अंधार झाला आहे. किती वाजलेत? 6:45. आराम से. पूरा करने का है क्या? गोविंदा 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 गोविंदा. आतापर्यंत 3300 पायऱ्या चढलो. 250 पायऱ्या रिमेनिंग. तर आता आमच्या सगळ्या 3500 पायऱ्या चढून झाल्या. तर मित्रांनो कसं वाटतं तुम्हाला? मजा आया? सबसे ज्यादा मजा आप तीनों ने लिया जो पैर से चढ़े. घुटने पे चढ़े. 3 जने चढ़े हमारे ग्रुप में. 3 जन. तूने, सतीशने और मैंने. तर मित्रांनो 3500 पायऱ्या चढून आम्ही आता वरती आलो. इथून आम्हाला पुढे 1 किलोमीटर चालायचं आहे. आमचं दर्शन आहे दुसऱ्या दिवशी 2 वाजता आणि आमच्या ग्रुपमधल्या 4 लोकांचं दर्शन आता रात्री 10 वाजता आहे. आम्ही 2:15ला चालू केलेलं. पहनेगा नहीं पहनेगा तो भी चलेगा. 2:15ला चालू केला आणि 7:30 वाजलेत आता. चलो चलो चलो. हाँ लगेज लेने का भाई. अपने को कितना 5 घंटा लगा. 5 नहीं 5.5 घंटा. 2:15 बजे चालू किया और अभी 7:40 हुआ है. बराबर 5.25 घंटा. हाँ सीरियसली करने का तो कितना घंटे का है? 3.5 घंटे का. हम लोग बहुत टाइम पास किया. तर हा आहे 7वा पर्वत. हा लास्ट. इथून आतमध्ये गेल्यावर तुम्हाला तिरुमला मंदिरला एंट्री मिळते. ते बघा तिथून गाड्या जातात. असा काहीसा आजूबाजूचा परिसर आहे. तर आपण जे खाली लगेज दिलं होतं ते लगेज तुम्हाला इथून कलेक्ट करायचं आहे. बघा फ्री लगेज डिलिव्हरी सेंटर. तर आपल्या ग्रुपमधून एकाचा नंबर घेतला त्यांनी. त्यांच्याकडे टोकन आहे. तसं आपण सेफर साईडला फोटो पण काढून ठेवला आहे. तर आता आपल्याला आपलं लगेज घ्यायला जायचं आहे. लगेज झालं आहे यांचं कलेक्ट. मी पण लगेज घेतलं माझं आणि इथे लगेज सर्व्हिस जी आहे ती फ्री आहे. जिथे तुम्ही पर्वत चढायला सुरुवात करतात तिथेच तुम्हाला बॅगची ही सुविधा आहे. ते तुम्हाला वरती आणून सोडतात बॅग आणि तुम्ही मग चालत चालत वरती येऊ शकता. बघा असं वरती आल्यानंतर असा काहीसा परिसर आहे. एकदम क्लीनलीनेस. आणि ना ह्या मुफ्तच्या बस आहेत. तुमचा जिथून स्टे असतो तिथून मंदिरापर्यंतची सुविधा आहे. इथे फ्री बस आहे वरती. फक्त वरती या. खालून तुम्हाला वरतून आणायला सोडायला एक वेगळी बस असते ती चार्जेबल आहे. आणि बऱ्याच ठिकाणी क्लीन टॉयलेटची सुविधा आहे इथे. म्हणजे मी आतापर्यंत 2-3 टॉयलेटला गेलो. फुल क्लीन. म्हणजे आपल्या घरी क्लीन असतात एवढी क्लीनलीनेस आहे टॉयलेटची ना. ए नंबर बस आ गया. मातोश्री भागो 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 भागो. आपला जिथे स्टे आहे त्या ठिकाणी ही बस आपल्याला सोडेल. इधर 8:30 वाजले. तर आम्ही आमच्या स्टे जवळ आलो आहे. तुमचा स्टे जिथे अलॉट होतो ना त्याच्याच जवळपास तुम्हाला तुमच्या रूमची चावी मिळते. कौन क्या पूछे इन्होंने? बाल काटने का सुविधा कहाँ पे है? तुम लोग का दर्शन 10 बजे है ना. 8:30 को बंद हो जाता है. आमच्यापैकी
जो एक जण होता तो हैदराबादवरून डायरेक्ट तिथे आलेला, त्यामुळे आम्हाला रूमचं डॉक्युमेंटेशन प्रोसेस आणि चावीची गरज नाही लागली. त्यांनी चावी डायरेक्टली घेतली होती. तर हा बघा असा आज काहीचा रूम आहे आमचा, फुल क्लीन एकदम. ये देखो आज का हमारा डिनर. अरे कैसा है? एक नंबर है. ये क्या है? ये दाल तड़का है ना, जीरा राइस, चना और अपना चना मसाला और परोठा आ रहा है. वो देखो अपना परोठा आ रहा है उधर से. परोठा आया, अपना परोठा आया. आजा. हाँ परोठा. जर तिरुपतीला तुम्ही येता तर ही गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला इथे पाण्याची बॉटल प्लॅस्टिकची मिळत नाही, इथे काचेची बॉटल मिळते. इथे वरती प्लॅस्टिकच्या बॉटल विकल्या जात नाही, इथे काचेची बॉटल विकली जाते. आणि ही बॉटल आहे ती आहे 50 रुपयाची. ही बॉटल तुम्हाला पाणी प्यायचं आहे, 20 रुपये तुम्हाला तुमचा पाणीचा चार्ज असणार आणि 30 रुपये तुम्हाला डिपॉझिट चार्ज करा. आणि 30 रुपये बॉटल ही जेव्हा सबमिट करतात तेव्हा परत. आणि बघा असे जागोजागी फिल्टर आहेत आणि खूप क्लीन पाणी आहे. तर गुड मॉर्निंग गाईज. काल रात्री आम्ही जेवलो आणि जे डाराडोर झोपलो ना भाई, मजा झाली. पाय अजिबात दुखत नाही आहे, सगळी बॉडी रिकवर आहे, फुल एनर्जी, जोश इज हाय. काल आमच्याबरोबर जे आमचे काही अर्धे ग्रुप मेंबर होते त्यांचं रात्री दर्शन होतं 10चं. त्यांचं 10चं दर्शन होतं, त्यांचं ते दर्शन डॉट 12 वाजता झालं. 2 तासामध्ये त्यांचं दर्शन कंप्लीट झालं. आज आमचं दर्शन आहे. सॅटर्डे देवाचा वार असतो त्यामुळे सॅटर्डेला खूप गर्दी असण्याची शक्यता आहे. त्यात मागी गणपती आहे, गर्दी असण्याची चान्सेस आहे. आमचं दर्शन 2 वाजता आहे आणि कदाचित चान्सेस आहे ते 5 वाजतासुद्धा होईल किंवा 10 वाजतासुद्धा होईल. मंदिरामध्ये स्ट्रिक्टली फोन अलाउड नाही आहेत. तुम्हाला लुंगी वगैरे घालून जायचं आहे, ट्रेडिशनल कपडे अटायर घालून जायचं आहे. आणि स्त्रियांनीसुद्धा ट्रेडिशनल कपडे किंवा फुल कवर्ड क्लोथ त्यांनी घालून जायचं आहे. चप्पल अलाउड नाही मंदिरामध्ये, त्यामुळे चप्पल आम्ही रूमवर सोडून जाणार आहे. तर असा काहीसा हा व्हिडिओ होता मुंबई ते तिरुपती ट्रॅव्हलिंग. तर याच्यामध्ये काही ज्या इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्या तुम्हाला मी सांगू इच्छितो की जर तुम्ही पहिल्यांदा तिरुपतीला येत आहेत, तुमच्या पॅरेंट्सबरोबर, तुमच्या फॅमिलीबरोबर, बायको मुलांबरोबर तुम्ही पहिल्यांदा येत आहे तर खूप काळजी घ्या. तिरुपतीचं दर्शन तुम्हाला पहिलं ऑनलाईन बुकिंग करायचं आहे. दर्शन लगेचच बुक होऊन जातं. तर तुम्हाला तिरुपतीचं हे दर्शन 3 महिने आधी बुक करावं लागतं आणि दर्शन बुक झाल्यानंतर इमिजिएट त्याच दिवशी 3 वाजता रूम बुकिंगसाठी साईट ओपन होते. त्यामध्ये बऱ्याचशे ऑप्शन असतात. आम्ही जी तुम्ही व्हिडिओमध्ये रूम बघितली तर 1000 रुपयाची रूम आहे आणि इथे तुम्हाला 200 रुपयाची सुद्धा रूम मिळेल, 500 रुपयाची सुद्धा रूम मिळेल. रूम सगळ्या क्लीन आहेत. गेल्या वेळेस मी आलो होतो तेव्हा मी 200 रुपयाच्या रूममध्ये गेलेलो, बाकीच्या रूम अवेलेबल नव्हत्या त्यामुळे आम्ही 200 रुपयाच्या रूममध्ये गेलो. यावेळेस आम्हाला 1000 रुपयाची रूम अलॉट झाली. तर तुम्हाला खूप काळजी घ्यायची, तुमचं दर्शन टाईम, तुमची रूम बुकिंग आणि त्यानंतर तुम्हाला ट्रेनची बुकिंग करायची. तर असं काहीसा खूप एकदम बोलतात ना, खूप तुम्हाला प्रॉपरली मॅनेज करून ही ट्रिप प्लॅन करावी लागणार. इथल्या लोकांची लँग्वेज तुम्हाला माहिती नाही. आता तरी थोडेफार फ्लेक्सिबल झालेत हे लोक, हिंदी बोलतात, थोडंफार इंग्लिश बोलतात, पण तरी पण बऱ्याच ठिकाणी तुम्हाला अडचणी येऊ शकतात लँग्वेजच्या, पण तेवढं मॅनेज होतं. जर तुम्ही तुमच्या पॅरेंट्सला, फॅमिलीला घेऊन येतात तर मी तुम्हाला सजेस्ट करेल की आधी तुमच्या मित्रांच्या ग्रुपने या. तुम्ही थोडी समजून घ्या, कारण इथे ना थोडा किचकट आहे. तर फॅमिलीला आणा, इथे तुमच्या पॅरेंट्सला आणा. आज आमचं तिरुपती दर्शन आहे, ते तुम्हाला पुढच्या भागामध्ये बघायला मिळेल आमचा कसा अनुभव होता. आता आम्ही उठलो आहे. पहिला आम्ही 5 केस दान करणार आहे, कारण इथली प्रथा आहे. काही लोक पूर्ण टकला पण करतात, पण मी 5 केस दान करणार आहे, म्हणजे 5 कैची लावतात ते तुमच्या केसांना. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.